ब्रेकनंतर स्वागत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना काही निर्देश केलेत। लेकी सुनांवरच्या वैयक्तिक टीका टाळा, अन्यथा उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच शिवाजी मानेंवर टीका करणं टाळण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले। शिवाजी माने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत। हा वैयक्तिक विरोधक नाही, त्याची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे। आणि जर राजेश सावंतांच्या कन्याचं तिकीट फायनल झालं तर आपल्याकडनं पक्षाकडनं पक्षाच्या उमेदवारांकडनं एकही वाईट शब्द तिच्याबद्दल जाणार नाही, ही दक्षता सगळ्यांनीच घेतली पाहिजे। ही माझी आपल्याला विनंती नाही, हा पालकमंत्री म्हणून मी दिलेला निर्देश आहे असं समजावा। आणि असं उमेदवार जो कोण करेल त्याचा मी स्वतः प्रचार थांबवणार। कारण कोणतरी गाय मारतय म्हणून आपण वासरू वागण्याची काही गरज नाही। ते माझ्यावर टीका करतायत म्हणून त्यांच्यावर टीका केली पाहिजे, हे काय आपल्यावर बंधन असू शकत नाही। मनोज जरांगे आझाद मैदान पोलिसात चौकशीसाठी हजर राहणार नाहीयेत। मराठा समन्वयक वीरेंद्र पवार आणि इतर जण चौकशीसाठी हजर होणार आहेत। सप्टेंबरमध्ये आझाद मैदानात केलेल्या आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक शहरात आज विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। मनसे, मविया आणि वंचितची पत्रकार परिषद होईल। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भूमिका स्पष्ट करण्यात येईल। प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून रणनीती आणि पुढील भूमिकाही स्पष्ट होईल। काँग्रेसच्या वरिष्ठांकडून मात्र मनसेसोबत वेट अँड वॉचची भूमिका आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। चंदन, नाशिकमध्ये आज मनसे मवियाची संयुक्त पत्रकार परिषद, काय सांगाल? ऋषाली, खरं आहे आजच्या या संपूर्ण पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण एकीकडे महाविकास आघाडी आणि मनसे पहिल्यांदाच अशा पद्धतीची एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद घेत आहेत। दुसरीकडे स्थानिक पातळीवर आता नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे या निवडणुकांमध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे याची स्पष्ट जी भूमिका आहे ती या ठिकाणी या पत्रकार परिषदेत मांडली जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे राज्य पातळीवर मनसेबाबत काँग्रेसनं वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा अद्यापही निर्णय काँग्रेसच्यामुळे प्रलंबित आहे। आणि अशा वेळेला नाशिकमध्ये मात्र स्थानिक पातळीवर काँग्रेस, मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्रितरित्या आजची ही पत्रकार परिषद घेत आहेत। त्याच्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नेमकी काय भूमिका असणार हे या पत्रकार परिषदेमधनं सांगितलं जात असलं तरीसुद्धा वरिष्ठ पातळीवर मात्र अद्यापही महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यामध्ये संभ्रम कायम आहे। मनसेनं अधिकृतरित्या अद्यापही महाविकास आघाडीत प्रवेश घेतलेला नाही आहे। काँग्रेसनं मनसेच्या बाबतीत अद्यापही वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्याच्यामुळे या बैठकीनंतर, या पत्रकार परिषदेनंतरच आता पुढची भूमिका सगळ्या विरोधी पक्षांची स्पष्ट होणार आहे। ऋषाली, धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर महापालिका निवडणुकांआधी मनसेची स्वतंत्र चाचपणी, 2017ची चूक टाळण्यासाठी मनसेची आता पूर्णपणे खबरदारी। मुंबई महापालिकेसाठी मनसेची अंतर्गत चाचपणी पूर्ण झाली। मागील काही दिवसातील मॅरेथॉन बैठकीतून काही जागांबाबत शिक्कामोर्तबही झालाय। तर 227 जागांपैकी निम्म्यापेक्षा अधिक जागांची मनसेची तयारी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थवर आज पुन्हा मनसेची बैठक आहे। तर मनसे नेत्यांसह विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची बैठक होणार आहे। मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी निवडीसंदर्भात सायंकाळी 6 वाजता बैठक होईल। संध्याकाळी 6 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे। मुंबईतील मतदार याद्यांबाबत मनसेची आजची महत्त्वाची बैठक, यात मनसेचे नेते, विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असेल।